नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 28 जूनचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये आता दांगट परिवाराच्या सुखासाठी अवनीने आता वटपौर्णिमेचं व्रत करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच अवनीचं आता पार्सल आलेलं असतं. आता लगेच ते पार्सल ती उघडून बघते. तर त्यात आता वाणाचं सगळं सामान असतं, म्हणजे जे आता वटपौर्णिमेच्या व्रतासाठी तिला लागणार असतं. आता लगेच त्या सामानावरनं असा हात फिरवतच अवनी आता त्याकडे एकटक बघू लागते आणि पटकन आता लगेच मोबाईल घेते आणि आनंदीला फोन लावते. आता आनंदी फोन उचलताच अवनीला म्हणू लागते, काय ग मग अवनी, कशी आहेस तू? तेव्हा अवनी म्हणू लागते, आनंदी मी ठीक आहे ग, पण तू जे पार्सल पाठवलंय ना ते माझ्यापर्यंत पोचलं बरं का, खूप मस्त आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पोचलं ना, बरं झालं, मी ते तुझ्यासाठी पाठवले बरं का खास. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, आनंदी नाही म्हणजे आपण कधी भेटलो नाही, आपली अशी ओळख नाही, पण सोशल मीडियावरती आपण एकमेकींच्या मैत्रिणी झालो आणि जेव्हा मी तिकडे आले तेव्हा आपण खरंच खूप मज्जा केली होती ना गं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो अगं तुझ्या प्रोजेक्टसाठी आली होती तू इकडे इचलकरंजीला. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो तेव्हा मी तुझ्या इचलकरंजीच्या त्या राजवाड्यात आले होते फिरायला, काय मस्त वाटलं होतं ना. खरंच तुमचं ते इचलकरंजी गाव एक नंबर भारी आहे, माझं मन अगदी रुळलं होतं तिकडं. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, अगो तेव्हा तुला ते मोठं इंटरनॅशनल प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं ना, किती बिझी असायची तू. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो मला दिवस दिवस वेळ भेटत नव्हता, पण आपण दोघी रात्रभर जागे राहून गप्पा मारायचो. 2च दिवस राहिलो पण एकत्र अशा बांधल्या गेलो गो. पण आनंदी नाही म्हणजे तुला एक विचारू का, तू मला हे सौभाग्याचं वाण पाठवलंय खरं, अगं पण आमचं लग्न खोटं आहे आणि कशा परिस्थितीत झालं हे तुला माहिती आहे ना गं, मग हे सगळं माझ्यासाठी का पाठवलंय तू? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघ अवनी, तुझं लग्न खरं आहे की खोटं आहे हे मला माहिती नाही, अगं पण तुझ्या घरात आली ना त्या माणसांच्या सुखासाठी, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी तू हे व्रत करू शकते. त्यासाठी तुझं लग्न खरंच झालंच पाहिजे असं काही नाही आहे. तू अगदी मनापासनं जर हे व्रत केलं तर सगळ्यांसाठी चांगलंच ठरेल. आणि हे बघ, आता तू नवीन घरात प्रवेश घेतलाय आणि ते घर कसं आहे तुला माहिती आहे ना, दांगट परिवार. अगं खूप दिवसांनी त्यांच्या घरात बाईचा आशीर्वाद लागलाय गं, आणि तो आशीर्वाद फळावा, त्यांच्या घराची भरभराटी व्हावी, सुखसमृद्धी नांदावी, म्हणून अगदी मनापासनं तू हे व्रत नक्की करू शकते, म्हणून हे वाण मी तुझ्यासाठी पाठवलंय. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, खरंच नाही म्हणजे असं चालतं का? त्यावर आनंदी म्हणू लागते, का नाही चालणार, अगं तुझ्यासाठी त्यांनी एवढं समद केलं ना, मग तू त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत का? त्यावर अवनी म्हणू लागते, करणार की, मी नक्कीच करणार. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हो ना, मग दांगटांसाठी हे तुला करायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता अवनी हसू लागते. त्यावर आनंदी म्हणू लागते, मग बोलते ना मी अगदी राजासारखी. त्यावर अवनी म्हणू लागते, हो खूपच भारी. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, मग संकोच बाळगू नको, अगदी मन शांत ठेवून हे वाण स्वीकार. त्यावर आता अवनी म्हणू लागते, ठीक आहे, दांगटांच्या घराला लागलेला आशीर्वाद म्हणून तू दिलेलं हे वाण मी अगदी प्रेमाने स्वीकारते. असे म्हणताच आता अवनी फोन बंद करते आणि एकटक आता या सौभागाच्या वाणाकडे बघू लागते. तर त्यानंतर आता इथे यशादादाचं किचनमध्ये काम चालू असतं, स्वयंपाक बनवण्याचं. तेवढ्यात आता धन्या येतो. धन्या मात्र आता दिवसभराच्या गप्पा आपल्या यशादादाला सांगत असतो. यशादादा, काय भारी मज्जा आली ना आज दिवसभर, दिवस कसा गेला इकडचा तिकडं ना तेच कळलं नाही. अरे तुला सांगतो, ज्या अण्णांनी कधी इकडचा तांब्या तिकडे केला नाही, अरे त्याच अण्णांनी आज सुनेसाठी अंडा भुर्जी बनवली होती. अरे ते पण चुलीवर नसली झणझणीत. यशादादा तुला काय सांगू, एक नंबर सॉलिड झाली होती. त्यावर यशादादा म्हणू लागतो, हो आपल्या अण्णांनी? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, हो ना यशादादा, अरे मला तर असा धक्का बसला ती खाऊन, पण लय मजा घेतली वहिनीने आणि मी लय मजा घेतली. यशादादा तुला सांगतो, जेव्हापासनं या घरात बाईचा आशीर्वाद भेटलाय ना तेव्हापासनं समजा काही सॉलिडच सॉलिड होतोय. आणि तुला काय सांगू, मला अशी कंपनी भेटली वहिनीची, लय मजा आली भाऊ, माझा ना दिवसच लय भारी गेला.
तेव्हा लगेच आता यशोदादा मनाशीच म्हणू लागतो, किती खुश आहे धन्या. घरात अवनी आली म्हणून त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पण जेव्हा त्याला सत्य कळेल की अवनी आणि राजाचं लग्न खरं नाही झालेलं, हे लग्न खोटं आहे आणि अवनी या घरात कायम नाही राहणार, ती निघून जाणार आहे, हे कळाल्यानंतर धन्याला खूप वाईट वाटेल. असा विचार आता यशोदादाच्या डोक्यात फिरत असतो. तेवढ्यात लगेच आता अवनी येते. आता लगेच अवनी म्हणू लागते, यशोदादा अण्णा काय भारी गात होते ना, अगदी तल्लीन होऊन. खूप मस्त आवाज येतोय त्यांचा, खूप छान गाण्यात अगदी तल्लीन झाले होते ते. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी अहो तल्लीन नाही, तल्लीन होऊन गातात ते. आता मात्र यशोदादा सगळे हसू लागतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्हाला खरं सांगतो, आम्ही ना अण्णाला टी व्हीतच पाठवणार होतो गायक म्हणून, लय भारी गाणे येतात त्यांना. अहो पण कसं आहे ना, त्या प्रोग्रामआधी हा तल्लीन होण्याचा प्रोग्राम चालत नाही ना, म्हणून अण्णांना रिजेक्ट केलं असतं मग, आणि आम्ही म्हणूनच नाही पाठवलं. तेव्हा यशोदादा म्हणू लागते, गप्प बैस, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. त्याच वेळेस राजा येतो. यशोदादा अरे झाला की नाही स्वयंपाक, खूप कावळे ओरडायलेत रे पोटात, अरे आवर की पटपट. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, राजा बैस, 2 मिनिटातच होणार आहे, बैस बरं. त्याच वेळेस आता लगेच यशोदादाचं लक्ष राजाकडे जातं. काय रे राजा, तू नानांकडे गेला होता, काय बोलले आज नाना? तेव्हा लगेच आता राजाला धक्का बसतो. अरे बापरे, माझी नोकरी गेली, हे तर मी आता नाही सांगू शकत. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, बोल की. अरे नाना ओरडले असतील ना, 4 दिवस खाडे घेतले म्हटल्यानंतर ओरडा खावाच लागला असेल. राजाला आता लगेच नानांचं बोलणं आठवतं. नानांनी कसं त्याला नोकरीवरनं काढून टाकलं, देशमानेंच्या मुलींना परत नेऊन घाल, नाहीतर तुला नोकरी भेटणार नाहीये, अशी अट आता नानांनी ठेवलेली असते. हे सगळं क्षण आता त्याला आठवू लागतात. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, अरे राजा मी काहीतरी विचारतोय, नाना ओरडले असतील ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, नाही रे, अरे त्यांचा बिझनेस आहे तो, त्यांना माणसांची गरज असते आणि माझ्याशिवाय त्यांचा तर पत्ता पण हलत नाही, त्यामुळे नाही ओरडले, त्यांचा बिझनेस ते बघून घेतील. तू तुझा स्वयंपाकाचं बघ ना यशोदादा, अरे खूप भूक लागली रे, आवर की पटकन. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो आयतं खायचं सांगावं यांना, काम करायला नको काही. यशोदादा आवर पटकन म्हणे पर्यंत ना एखाद्या जाऊन मदत करतो. यशोदादा ही सगळी ना तुमचं ना फक्त आयतं जेवण खातात, तुम्हाला काही मदत करायला नको. चला मी तुम्हाला मदत करते, चला चला, काय मदत करू तुम्हाला? तेव्हा लगेच धन्या आता यशोदादाजवळ येतो आणि कानात गुणगुण करू लागतो, यशोदादा मदत करायला हा म्हणू नको, अरे काही नाही येत त्यांना. दुपारी कांदा कापायला सांगितला पण तो बी धड जमत नव्हता, कांदा कापताच आला नाही रे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, धन्या नसेल आला मला कांदा कापता, पण मग बाकीचं काम काही येणार नाही असं थोडीच आहे. यशोदादा काही भाज्या धुवायच्या आहेत का, मी धुऊ का, टोमॅटो धुवायचेत का? आता लगेच अवनी पटकन टोमॅटो मिरच्या धुवू लागते. आता राजा आणि धन्या हे सगळं चित्र बघून हसू लागतात, कारण एक एक मिरची हातात घेऊन आता अवनी ती पाण्यात धुत असते. आता मात्र राजाला आणि धन्याला हसू आवरेन असं झालेलं असतं. अवनी दोघांकडे रागाने बघते. यशोदादा त्यांना खुणावतो, अरे गप्पा बसा ना, कशाला हसताय? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम एक काम करायचं का? नाही म्हणजे आता आंघोळ घातलीच आहे तर गन पावडर लावूया आणि त्यांना बॅग देऊन पाठवूया की शाळेत? नाही म्हणजे बॅग पण आहे या धन्याकडं, पाठवायचं शाळेत? अवनी आता मोठाले डोळे करून राजाकडे बघते. त्याच वेळेस तिच्या हातातली टोमॅटो खाली पडतात. तेव्हा पटकन यशोदादा ती टोकरीत भरतो. हे बघा तुम्ही राहू द्या, मी सांगतो कशी धुवायची. आता सगळी टोमॅटो एका टोपलीत भरलेली असतात, त्यात पाणी टाकून आता यशोदादाने ती धुवून काढलेली असतात. तेव्हा आता राजा आणि धन्या अवनीला हसू लागतात. त्याच वेळेस दरवाजात आता पानू आलेला असतो. पानू आता दरवाजात येताच राजा लगेच त्याला टोमणा मारतो, घ्या घरातला 1 नंबर निगेटिव्ह माणूस घरात पोचला म्हणायचा. त्याच वेळेस आता यशोदादा राजाला खुणावतो, गप्प बैस ना, आधीच तो भडकलाय रे. आता अवनी लगेच पानूकडे बघू लागते. त्याच वेळेस पाण्यासमोर येतो आणि म्हणू लागतो, सॉरी अवनी वहिनी, सॉरी, सकाळी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, रागाच्या भरात मी ओरडलो तुमच्यावरती, त्यासाठी मला माफ करा. आता मात्र धन्या राजा यशोदादा सगळ्यांना धक्काच बसतो. जो माणूस एवढा रागीट एवढा निगेटिव्ह असून तो सॉरी म्हणायलाय. सगळेजण पाण्याकडे बघू लागतात.
तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, मी पण सॉरी या, माझं पण खरं तर चुकलंच. तेव्हा पानू म्हणू लागतो, नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणतायत, चूक माझीच आहे ना, मग मीच सॉरी म्हणायला पाहिजे. सॉरी या, पुन्हा असं कधी होणार नाही. आणि हे घ्या, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. आता मात्र लगेच अवनी म्हणू लागते, यात काय आहे? तेव्हा आता लगेच पानू म्हणू लागतो, गिफ्ट आणलंय. नाही म्हणजे कसं आहे ना, गॅरेजवरचा तो माझा मित्र आहे ना संभ्या, तो मला बोलला, एखादं जर आपल्यावरती रागवलं तर त्याला ना सॉरी म्हणायच्या वेळेस असं गिफ्ट द्यायचं असतं, आणि म्हणूनच हे गिफ्ट आणलंय मी, घ्या ना प्लीज. आता लगेच अवनी तो बॉक्स हातात घेते. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, वहिनी काय आणले बघावं लागेल हा. आता धन्या पटकन अवनीच्या हातनं तो बॉक्स हिसकावतो आणि उघडायला जाणार, तेच पाण्या पटकन त्याच्या हातातनं हिसकावू लागतो, ए तुझ्यासाठी नाही आणला, वहिनीसाठी आणलंय, तू का खोलतोय, दे इकडे दे. पण धन्या ऐकेल तो ना. धन्याने आता तो बॉक्स खोललेला असतो, त्यात सुंदर मोठासा असा कप असतो. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, एवढा भारी कप. अरे पाण्या दादा, तू नुसता ओरडला, रागवला, म्हणून वहिनीसाठी डायरेक्ट गिफ्ट म्हणून कप आणला. अरे मग लहानपणापासून मी तर किती मार खाल्लाय, तू डझनभर कप जरी दिले ना तरी ते कमी पडतील. आता मला बी काही ठाऊक नाही, मला कप पाहिजेत म्हणजे पाहिजेत, ते पण डझनभर. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो आणि मला बी पाहिजे, मी बी लय मार खाल्लाय मस्त. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, अरे कसे आहात रे तुम्ही, त्याने एवढं छान प्रेमाने आणलंय ना माझ्यासाठी, मग का चिडवताय त्याला, हे बघा त्याला चिडवू नका बरं. त्यावर लगेच अवनी तो कप हातात घेते, खूप छान ना, मला खूप आवडला, असे म्हणत आता पानूला थँक्यू म्हणू लागते. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, एक मिनिट मॅडम कप दाखवा. राजा आता कप हातात घेतो, त्यावरती किंमत बघू लागतो, कितीला बसलं रे हे गिफ्ट. तेव्हा लगेच पानू म्हणू लागतो, 500ला बसलंय ते. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, ए खोट्या डापशा सोडू नको, 250 किंमत आहे यावरती, मग 500ला कसं बसेल. त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, अरे सांगितलं ना, पडलं ना ते 500ला, मग काय तुला किटकिट करायची गरज आहे रे. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, दाखव दाखव, 250च किंमत आहे. अरे मग वरच्या 250चं गिफ्ट दुसऱ्या गुणाला दिलं की काय. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, ए धान्या, तुझी जीभ जरा चरचर सारायली आहे, असलं काय बी नाहीये, 500ला पडलंय ना, मग तुला काय करायच्या पंचती. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, कळलं, पाहिला मी गिफ्ट कुठे गेलं, पाहिलं पाहिलं. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, पायलीला पायलीला गेलं असेल ना. आता पाण्याला खूपच राग येतो. सगळेजण आता या पानूला हसू लागतात. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, गप्प बसा रे, अरे त्याने एवढं गिफ्ट आणलंय ना माझ्यासाठी, मग त्याला चिडचिड करून आणखीन राग वाढवू नका. हे बघ पानू, खरंच खूप आवडला मला हा कप, खूप छान आहे, असे म्हणत आता लगेच पानू मात्र खुश होतो, कारण आता वहिनीचा राग गेलेला असतो ना. तर त्यानंतर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. आता मात्र हा दत्त्या दारू पिऊन खूप तल्लीन झालेला असतो. आता त्याला काय बोलावं, काय म्हणावं, काय सुचतही नसतं. पण तरी एवढ्या उशिरा आता त्याने महेश देशमानेंना फोन लावलेला असतो. आता इकडनं महेश फोन उचलतो, काय रे, अरे कशाला फोन केलाय. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ज्युनियर देशमाने, अहो तुम्ही जे गिफ्ट दिलं होतं ना, ते लय बेस्ट होतं, एक नंबर झकास विलायती, लय आवडलं, म्हणून मी म्हटलं जरा तुमचं कौतुक करावं. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतोय, बिनडोक माणसा, अरे अक्कल नाही आहे का तुला, गाड्या बघतोस की नाही, अरे किती वाजले कळत नाही तुला. त्यावर लगेच आता दत्त्या आपल्या घड्याळाकडे बघतो. महेश ज्युनियर साहेब, अहो नाही हो, या माणसाकडे चांगलं घड्याळच नाही आहे, पुढच्या वेळेस गिफ्ट देताना ना मस्त लाखोंचं असं घड्याळ द्या मला, म्हणजे कसं मी वेळ बघून फोन करत जाईल, चालेल. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, ए बिंडोक, तू फोन कशाला केलाय ते मुद्द्याचं सांग आधी, लवकर बोला, नाहीतर तिकडे येऊन हाणेन मी तुला. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, सांगतो देशमाने साहेब, तुमच्या भल्यासाठी मी फोन केलाय. हे बघा तुमचं लग्न झालंय की नाही, नाही झालं ना, म्हणूनच तुमच्यासाठी एक खास स्थळ आहे माझ्याकडे. अहो लहानपणापासून ओळखतोय मी त्या पोरीला, लय भारी पोरगी, आणि तुमचा दोघांचा जोडा एक नंबर भारी दिसेल. अहो माझ्या बहिणीची पोरगी नमी, अहो नमिता आमची एक नंबर हुशार आहे बरं का, लय भारी जोडा दिसेल तुमच्या त्या फालतू बहिणीपेक्षा, आणि त्या राजापेक्षा एक नंबर भारी. आता मात्र महेशला राग येतो, ए बिनडोक माणसा, लायकीत राहायचं,
तू काय बोलतो याचं भान ठेव. तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, अहो साहेब, तुमच्या भल्यासाठी बोलायलोय मी. अहो लग्न करावं लागेल हो, लग्न करणे गरजेचं असतं, त्यामुळे ऐका माझं आणि नमिताशी लग्न करा. तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, तिकडे येऊन तुझे दात पाडे ना, गप्प बैस. हे बघ, हे सगळं करायची काहीही गरज नाहीये, कारण माझं लग्न ऑलरेडी झालंय. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागतो, झालंय? तुमचं लग्न झालंय? मला कसं कळलं नाही? मला का बोलावलं नाही? हे बघा, हे असं तुम्ही चांगलं नाही केला. तेव्हा महेश म्हणू लागते, अरे अक्कल शून्य आहे का तुझी? हे बघ, किटकिट करू नको आणि अशा वेळेस फोन जर केला ना तर पुन्हा असा धडा शिकवेन ना, माझं नाव विसरणार नाही तू. चल ठेव फोन. असे म्हणताच आता दत्त्यावरती ओरडतच महेशने फोन ठेवलेला असतो. तर त्यानंतर आता इकडे पायली आलेली असते. तेवढ्यात नमी आता गुपचूप पाठीमागच्या दरवाजाने बाहेर येते. बाहेर येताच आता पायली लगेच मोठ्या जाऊबाईंचा गळा पकडते आणि भो भो भुकत असते, खूप रडत असते. आता मात्र नमी म्हणू लागते, ओ जाऊबाई, अहो बंद करा, ओ हे कुत्र्यासारखं भुकणं बंद करा, कशाला भो भो करताय, शांत व्हा बरं. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई, अहो काय सांगू, आज माझं लय बेकार खराब आहे, लय बेकार खराब आहे हो. तुम्हाला काय सांगू, माझ्या नशिबात खूप काही घडून गेलंय. तेव्हा लगेच आता नमिता तिला मिठी मारते. शांत व्हा छोट्या जाऊबाई, शांत व्हा, रडू नका आणि काय झालं ते सांगा, नुसत्या भो भो करू नका. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, सांगते, समद काही सांगते. सकाळी 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 गॅरेजवरती मी माझ्या पानूला बघायला गेले होते, पण तिकडे पानू दिसला नाही. मग मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही सांगितलं पानू गॅरेजवर निघालाय. मग मी गॅरेजवरती गेले आणि मग काय, माझा पानू भो 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 ओरडला माझ्यावरती, खूप ओरडला, लय ओरडला. मला लय वाईट वाटलं, मी तिकडनं रडत निघून गेले. पण तरीही मला असं वाटलं की चूक आपलीच असेल, आपलंच काहीतरी चुकलं असेल, म्हणून मी माझ्या पानूसाठी गिफ्ट घ्यायला गेले. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, छोट्या जाऊबाई, मग दिलं का तुमच्या त्या नग झाडाला गिफ्ट? त्यावर लगेच पाहिले म्हणू लागते, कसलं आलंय गिफ्ट? मी जेव्हा गिफ्टच्या शॉपमध्ये गेले ना मोठ्या जाऊबाई, मला तर धक्काच बसला, कारण माझा पानू तिकडे गिफ्ट घेत होता. तेव्हा लगेच आता नमिता म्हणू लागते, अच्छा, नगझाड्या तुमच्यासाठी गिफ्ट घेत होता का? त्यावर लगेच पायरी म्हणू लागते, छे हो जाऊबाई, माझ्यासाठी नाही, दुसरीच कोणीतरी सटवी आली त्याच्या आयुष्यात आणि तिच्यासाठी तो गिफ्ट घेत होता. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, त्या नगझड्याच्या आयुष्यात दुसरी पोरगी शक्यच नाही आहे. त्या टपुऱ्या डोळ्यावरती कोण प्रेम करणार आहे? नाही नाही, तुमचा गैरसमज झाला असेल. त्यावर पायली रडू लागते. तेव्हा नमी म्हणू लागते, बाई अगं भुकणं बंद कर आणि बोल ना, काय असेल ते. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, नाही, मी बघितलं, पानूनी दुसऱ्या कुणासाठी तरी गिफ्ट घेतलंय. याचा अर्थ दुसरी कुठली तरी पोरगी माझ्या पानूच्या आयुष्यात एंट्री करत आहे. आणि जाऊबाई, त्याबद्दल मला माहिती नाही, ती सटवी कोण आहे ना, तिचा शोध मी घेणार. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, छोट्या जाऊबाई, अहो नका लोट घेऊ, कुठली बी पोरगी नाही येणार हो त्याच्या आयुष्यात. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, पण माझा पानू जाईल ना तिच्या आयुष्यात, त्याचं प्रेम होऊ शकतं ना तिच्यावरती, मला काय बी करून तिचा शोध घ्यायचा आहे. बसा पटकन मोठ्या जाऊबाई गाडीवर, लगेच जाऊ शोध घ्यायला. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, एक मिनिट छोट्या जाऊबाई, अजून मी जिवंत आहे ना, ही जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा. तो नगझड्या नेमकं कुणाला गिफ्ट देतोय, कुणाला भेटतोय, काय करतोय ना, याचा शोध मी लावणार. तुम्ही रडू नका बरं. आता लगेच पायली नमीचा गळा पकडते आणि भो भो आता मोठमोठ्याने रडू लागते. त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी झालेली असते. सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम चला पटकन बसा की. पण अवनी मात्र दरवाजातनं बाहेर डोकावून बघत असते, कारण अण्णा तर एकटे बाहेर बसलेले असतात ना. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, कसे आहात रे तुम्ही? अरे अण्णांना तुम्ही जेवायला बोलवत नाही? अरे ते एकटेच बाहेर बसतात का? बोलवा की त्यांना. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, अवनी वहिनी, अहो अण्णा त्यांच्या मित्रासोबत बसतात, स्पेशल मित्रासोबत, आम्ही बोललो ना तुम्हाला. त्यावर लगेच आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, कसा आहे तो स्पेशल मित्र? ते चुकीचं आहे अरे. हे बघा, आमच्या घरी रोज संध्याकाळी आम्ही एकत्र जेवायचो, म्हणजे जेवत होतो, त्यामुळे प्लीज आज आपण सगळे एकत्र जेवूया ना. राजा बोलावतोस का तू अण्णांना? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम, अहो रॉकी द फादर येते, ते नाही येणार हो, त्यांचं ना कामच वेगळं असतं,
त्यांचा ना इंटरनॅशनल भेजा चालत नाही अशा वेळेस. त्यामुळे प्लीज मॅडम तुम्ही नका आग्रह करू, घ्या जेवण करून. तेव्हा अवनी म्हणू लागते ठीक आहे, तुला नाही बोलवायचंय ना, नको बोलू, मीच जाते. आता यशोदादा लगेच राजाला खुणवतो, राजा जा ना. तेव्हा राजा म्हणू लागतो 1 मिनिट, तुम्ही कशाला जाताय, मीच जातो. आता राजा पटकन बाहेर येतो. तर आता हे जे रॉकी द फादर असतात ना, ते मस्त आता बॉटल उघडून आपला कार्यक्रम सुरू करणार. तेच आता राजा पोचतो. ओ रॉकी द फादर, चला पटकन, तो जो कार्यक्रम चालू केलाय ना तो रद्द करा, पोस्टपोन करा आणि चला आतमध्ये. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात ए राजा, कशाला बोलावतोय मला आतमध्ये. तेव्हा राजा म्हणू लागतो अण्णा चला ना, कशाला टाइमपास करताय, अहो जेवायला बोलावलंय तुम्हाला, चला चला. त्यावर अण्णा म्हणू लागतात धिस इज अ प्रॉब्लेम, म्हणजे यशाने केलेलं जेवण दिस इज अ फॉल्टी, म्हणून ते संपवण्यासाठी मला बोलवलं ना, सांग लवकर राजा. तेव्हा राजा म्हणू लागतो गप्प बसा, उगाच तोंडाला येईल ती इंग्लिश फाडू नका, असं काही बी नाहीये, चला लवकर. त्यावर अण्णा म्हणू लागतात जमणार नाही, मला बोलवतायत कशासाठी, रोज तर नाही बोलवत. तेव्हा राजा म्हणू लागतो अण्णा मला काय हौस नाहीये तुम्हाला जेवायला बोलवायला चला चला म्हणायची, पण कसं आहे ना अण्णा, तुमची आतमध्ये जी सुनबाई बसली ना, तिचा आग्रह आहे की आज तिच्या अण्णांनी सगळ्यांसमोर जेवावं, सगळ्यांसोबत एकत्र जेवावं, म्हणून मला पाठवलंय त्यांनी, त्यांच्या घशाखाली घास जात नाहीये, चला पटकन, त्यांचा आग्रह आहे. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात अरे बापरे, म्हणजे माझ्या सुनेने बोलावलंय, अरे राजा मग फालतूचा टाइमपास कशाला करतोय रे, अरे आधी बोलायचं ना, सुनबाईने बोलावलंय, चल पटकन, तुला यायचं असेल तर चल, नाहीतर मी चाललो, बैस इकडे टाइमपास करत, असे म्हणत आधा पळतच अण्णा आतमध्ये येतात आणि लगेच ताटावरती बसतात. आता अवनीलाही खूप भारी वाटतं, पण आता सगळ्यांच्या जेवणाला सुरुवात होण्याआधीच अण्णांनी पटापट ताटात आता मधोमध चपाती चुरलेली असते, त्यात भात भाजी वरण सगळं मिक्स केलेलं असतं आणि मोठा असा ताटभर आता त्या काला केलेला असतो. सगळेजण आता या रॉकी द फादरकडे बघू लागतात. अवनीला तर धक्का बसतो आणि आता अण्णांचे घास अगदी मोठीसारखे मोठमोठाले चांगले रपारप घास खायला अण्णांनी सुरुवात केलेली असते. आता राजाला काय बोलावं, अण्णांना कसं थांबवावं काही सुचत नाही. सगळेजण आता जेवण सोडून या अण्णांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता जेवण अर्ध झाल्यानंतर अण्णांचे मोठमोठाले ढेकर सुरू होतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो अवनी वहिनी, वाय गोळे सुरू झाले बघताय ना, म्हणून आम्ही अण्णांना बोलवत नाही हो. आता मात्र अवनीलाही हसायला येतं. अण्णा एकामागनं एक मोठमोठाले ढेकर देत असतात. तेव्हा राजा लगेच अण्णांना चिमटा घेतो. तेव्हा अण्णा ओरडतात ए चिमटा कशाला घेतलाय, चिमटा का घेतलाय सांग लवकर. तेव्हा राजा म्हणू लागतो अण्णा अण्णा कसं जेवताय तुम्ही, तिकडे बघा, मॅडम कशा जेवतायत, सुनबाई तुमच्या बघा की. त्यावर अण्णा लगेच आता सुनबाईकडे बघतात. अगदी नाजूकपणे अवनीचं जेवण असतं. आता लगेच अण्णाही आपले नियम बदलतात, मोठ्या घासाचा अगदी छोटासा नाजूक घास घेतात आणि आता जेवण करू लागतात. सगळेजण मात्र हसतच आता जेवणाला सुरुवात करतात. आता मात्र अण्णांचे हातही भरलेले असतात. अण्णा पटकन बाजूला तोंड फिरवतात आणि आता ते हात असे चाटू लागतात. त्याच वेळेस अवनीला मात्र खूपच हसायला येतं. तेव्हा लगेच आता राजाही आता अण्णांकडे बघून हसू लागतो, कारण सुनबाईसाठी अगदी नाजूक जेवण अण्णांचं सुरू झालेलं असतं. यशादादा सगळेजण खुश असतात. अवनी मात्र अण्णांकडे एकटक बघत असते आणि हसत असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता अवनी अंघोळ करून आपल्या रूममध्ये आलेली असते. त्याच वेळेस आता तिच्या रूममध्ये एक उंदीर येतो. अवनी मात्र खूप घाबरते आणि जोरात ओरडते. राजा लगेच रूममध्ये येतो. अवनी आता पटकन बेडवरती चढते. राजा आता मॅडम काय झालंय असे म्हणताच अवनी पटकन राजाला घट्ट मिठी मारते आणि ओरडत असते. तेवढ्यात आता यशोदा पाण्या धन्या समदेजण येतात. आता मात्र या दोघांना असं मिठीत पाहून सगळेजण हसू लागतात. तेव्हा यशोदा ओरडतो राजा राजा काय झालंय, हे सगळं काय चालू आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो मलाच माहिती नाही काय चालू आहे, काय झालंय अवनी मॅडम. त्यावर अवनी म्हणू लागते उंदीर उंदीर आलाय रूममध्ये. आता तिघेही जण उंदीर शोधू लागतात, पण काही सापडत नाही. तेवढ्यात आता काठी घेऊन धोंडी येतात. ए धोंडीराज बजाजी दांगट यांच्या सुनेला उंदराने घाबरवलं, आता तो उंदीर माझ्या तावडीतनं सुटणार नाही. आता धोंड्यांना लगेच कपाटाखाली सगळीकडे त्या उंदराचा शोध घेऊ लागतात. आता अखेर धोंड्यांनाने उंदीर सापडवलेला असतो आणि तो पकडून बाहेर आणलेला असतो.
अवनी मात्र घाबरते आणि राजाला बाहेर अंगणातच आता घट्ट मिठी मारू लागते. पण आता तिकडनं ती कावळी नेणार. आता अण्णा तो उंदीर या कावळीच्या घरात सोडणार का? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. खरंच खूपच मज्जा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.